हिरे माझा मितवा मालिकेच्या आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो की जी ईश्वरी आहे ती बेडरूममध्ये बसून आहे ना थोडा विचार करत असते, कारण तिला जो काही प्रसंग झालेला असतो त्या सगळ्या गोष्टी आठवत राहतात आणि त्यामुळे ती थोडासा का होईना विचार करत असते. तेवढ्यातच अर्णव आता ईश्वरीजवळ येतो आणि अर्णव जो आहे तो ईश्वरीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. ईश्वरीला म्हणत असतो की काय झालं आहे. त्यावर ईश्वरी म्हणते की नथिंग स्पेशल. त्यावर ईश्वरीला अर्णव सांगत असतो की आता रात्र झाली आहे, चल आता झोपून घे. पण ईश्वरी म्हणत असते की मला काही झालं तरी झोप लागणार नाही. त्यावर अर्णव आता ईश्वरीला समजवायचा, तिला सांगायचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की मला माहिती आहे तुला हा सगळा त्रास का होतोय ते. याच कारणामुळे होतोय ना की नम्रता तुला काय काय बोलली त्या सगळ्या गोष्टींचा तू विचार करतेस ना. असं देखील आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो. त्यावर ईश्वरी म्हणत असते, खरं तर ना मला त्या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय. तुम्ही म्हणताय ते सगळं काही ठीक आहे, पण एका पॉईंटला ना मी कधीतरी ना असाही विचार करते की जे काही होतं नमुताईच्या मनामध्ये ते नमुताईने बोलून दाखवलं, पण नमुताईच्या मनात ज्या ज्या काही गोष्टी खपत नव्हत्या त्या नम्रताने मला जरी बोलली असते ना तरीही एकांतात मला समजलं असतं, पण तिने एकांतात मला कोणत्याच गोष्टी सांगितल्या नाही. त्यामुळेच ना मला थोडंसं का होईना वाईट वाटलं. म्हणजे तिने माझ्यासोबत या गोष्टी शेअर करायला हव्या होत्या, पण तिने या गोष्टी सगळ्यांसमोर बोलून दाखवल्या. एकतर मी माझ्या बहिणीला कुठेतरी ओळखण्यात कमी पडले, असं देखील आता ती म्हणत असते. अर्णव आता ईश्वरीला समजावतो आणि ईश्वरीला म्हणतो की जसा तू विचार करतेस ना तसा प्लीज विचार करू नकोस, तसं काहीच नाही आहे. म्हणजे तुला सांगू का, आताच मी नम्रताशी बोलून आलो. इट्स ओके, तिने नाही घेतलंय मनावर. तूही नको इतका विचार करू या सगळ्या गोष्टीचा. मला कळतंय जे काही ती बोलून गेली त्याचा तुला त्रास होतोय, पण नको इतका विचार करू. तू जर इतका विचार करत राहिलीस ना तर त्याचे परिणाम आपल्यावरच होणार आहेत. म्हणजे आपल्याला त्याचा त्रास होणार हे सुद्धा कळते. तेव्हाच ना अर्णव आता ईश्वरीचा हात हातात घेऊन तिला समजावतो. मी त्या दोघांनाही सांगितलं, तुम्हाला तुमचा एकांत वेळ हवा असेल तर तुम्ही जाऊ शकता. कुठे फिरायला जायचं आहे ना तिथे जा. मी त्यांना सांगितलं सुद्धा होतं की हनीमूनला जायचं असेल तर तिथेही तुम्ही जाऊ शकता, पण त्यांनी ना खरं तर ना नाहीच म्हटलं. त्यामुळेच मला असं वाटते की का असं हे करायचं. तेव्हाच मी त्यांना सांगितलं की निदान मूवीला तरी जा. मग तेव्हा कुठे ते मूवीला जायला हां म्हटले आहेत, असंही आता अर्णव सांगत असतो. तेव्हाच ना ईश्वरी आता अर्णवला म्हणते की बरं झालं एवढं तरी झालं आहे. मग दुसरीकडे आता अर्णव म्हणतो की तू आराम कर, मला काम आहे ते मी काम करतो. ईश्वरी म्हणत असते की काय झालं आहे. त्यावर अर्णव तिला सांगतो की माझ्या डोक्याचं कामाचं प्रेशर थोडी ना कमी होणार आहे, कारण तुलाही माहिती आहे ना की ज्या देशमुख आहेत त्यांनी कसं डोक्याला ताप देऊन ठेवला आहे. तेवढ्यातच अर्णव जेव्हा ती फाईल उचलतो तेव्हा त्या फाईलमधनं एक डॉक्युमेंट खाली पडतात आणि तेव्हाच ना ती फाईलमधला पेपर खाली पडल्याबरोबर टेन्शन आलेलं असतं इथे असणाऱ्या ईश्वरीला. ईश्वरी तो पेपर उचलून देते आणि ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर तुमचा पेपर तर इथेच राहिला हे बघा. आणि मग अर्णव तो पेपर एकटक वाचत राहतो आणि त्यामधून त्याला कळतं की त्या राकेशने त्या देशमुखला ते शेअर्स विकले नव्हते, तर तिच्याकडे गहाण ठेवले होते, मॉर्गेज ठेवले होते. आणि ही गोष्ट जेव्हा आता समजते तेव्हा तर अर्णवला धक्का बसतो आणि त्याला कळतं की हे सगळं काही ईश्वरीमुळे शक्य झालेलं आहे, नाहीतर काहीच गोष्टी ईश्वरीमुळे समजल्या नसत्या. हा जर पेपर आता पडलाच नसता तर आणि ईश्वरीच्या हाती लागला नसता तर. मग आता अर्णव ईश्वरीला थँक्यूसुद्धा बोलतो. तो सांगतो की आता हे काम जरा सोपं होईल. म्हणजेच आता मी बघतो शिर्केंशी सुद्धा बोलून घेतो या सगळ्याबाबत, कारण मला असं वाटतंय जर काम एकदम परफेक्ट झालं ना तर तिच्याकडनं ते शेअर्स आहेत ना गहाण ठेवलेले ते सुद्धा सोडवता येतील. मी करतो काहीतरी, असंही आता अर्णव सांगू लागतो. आणि जाताना ईश्वरीला थँक्यूसुद्धा बोलतो आणि तिकडनं जातो. त्यामुळे ईश्वरीसुद्धा खूप जास्त हॅप्पी असते. तर दुसरीकडे आता वल्लभ
वल्लरी मोबाईलमध्ये एवढी रमलेली असते ना की तिला तिच्या बाजूला मामा बसला आहे आणि तो तिच्याशी काही बोलत आहे या गोष्टींकडे सुद्धा लक्षच नसतो तिचा. ती फक्त एकटक त्या मोबाईलमध्ये हरवलेली असते आणि मग मामासुद्धा तिची मजा घेत असतात. मामा तिला म्हणत असतात की काय मग आता कसं वाटतंय, सगळं ओके आहे ना, BP वगैरे सगळं नॉर्मल ना. ती फक्त हो असं म्हणत असते, कारण तिचं पूर्ण लक्ष त्या मोबाईलमध्येच असतं ना. तर दुसरीकडे आता तो म्हणत असतो की मग काय, मग तुझा नवरा कसा आहे, तो मजेत ना. मग ती हो म्हणते. मग काय, मग आता ईश्वरी आणि नम्रतामध्ये भांडणं लावायचं कामसुद्धा तूच केलं ना. त्यावरसुद्धा ती हो असं म्हणते. त्यावर आता मामा बोलतात, तरीच म्हटलं की हे सगळं काही कसं काय झालं, मला डाऊट होताच पण तू क्लिअर केलास. त्यावर आता लगेच वल्लरी उठून उभी राहते आणि म्हणते की त्या दोघी बहिणी भांडल्या त्याच्यामध्ये तुम्ही मला का टॉर्चर करताय. त्यावर आता मी त्या दोन्ही बहिणींना आधीपासून ओळखतो. या आधीसुद्धा नम्रता आपल्या घरी बऱ्याचदा येऊन गेली आहे, कारण मला तिचा स्वभाव माहिती आहे असं देखील मामा आता बोलत असतात. मामा म्हणतात की त्या दोघीही बहिणींना कधीच अशा भांडल्या नव्हत्या जसं की आज भांडल्या आहेत. ह्याला सर्वस्वी जबाबदार ना तू आहेस. त्यावर आता वल्लरी भडकते आणि वल्लरी म्हणत असते की बस झाला, ऐकून घेते म्हणून काही बोलू नका. तेव्हा त्या दोघीही बहिणी होत्या पण आता त्या जावा झाल्या आहेत. त्यामुळेच ना त्या दोघीही जणी कधीही भांडू शकतात, त्यांचं कधीही काही होऊ शकतं. आणि त्याला काय टार्गेट तुम्ही मला ठेवणार आहात का. मला माझ्या गोष्टी कळतात, तुम्ही उगाचे ना माझ्या डोक्याला ताप देऊ नका असं देखील आता ती म्हणत असते आणि ती चिडलेली असते. जेव्हा ती इतकी चिडते तेव्हा मात्र आता मामा बरोबर ओळखून गेलेला असतो की नम्रताचे कान भरण्यामध्ये वल्लरीचाच हात आहे या गोष्टी. कारण मामाना इतकी वर्ष ओळखत होते बरोबर वल्लरीला की तिची नस नस तिला पकडत होते मामा, आणि मामाने बरोबर करेक्ट दाबलेलं होतं. तेच दुसरीकडे आता मामा फोनवर बोलत असतात. त्यांचं एक थोडंसं काम चालू असतं, त्या कामासंदर्भात ते फोनवर बोलत असतात आणि ते हळूच बोलत असतात, कारण इकडे ना अर्णवचे बाबा रमाकांत हे आता बसलेले असतात ध्यानाला देवासमोर, आणि त्यामुळेच ना जोरात बोलणं त्यांना अपेक्षित नव्हतं. फोन ठेवल्यानंतर आता मामा त्यांच्याच बाजूला जाऊन बसतात आणि मग मामा बोलत असतात की काय चाललंय, आज देवाशी बोलणं चाललंय वाटतं, काय कन्व्हर्सेशन चाललंय तर मग तुमच्यात. मग तेव्हाच ना तुमचं काही नातं आहे का, म्हणजे तुमचं आणि त्याचं जरा जास्त जमतं का असं तरी मला वाटतंय, काय काय नेमकं बोलणं होतं तुमच्यात असं देखील आता मामा मुद्दामून रमाकांत यांना विचारत असतात. आणि मग रमाकांत जे आहेत ते सुद्धा आता म्हणत असतात की मलाही माहिती आहे की या घरामध्ये किती वाद आहेत, किती काय काय तंटे आहेत ते, पण आता आपलं देवासमोर बसायचं आणि देवाला एक प्रश्न विचारायचे. घरात सध्या वातावरण कसं आहे हे मला माहिती आहे, प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये काही ना काही अडचणीच आहेत. म्हणजे बघा ना, अंजलीला राकेशने सोडलं, त्यानंतर अंजलीची झालेली अवस्था ही मला बघवत नाही आहे. त्यासोबत नम्रता, तिला असं वाटते की या घरात तिला मोलकरीण म्हणून आणले, तिलासुद्धा या घरात तिचं असं स्थान मिळत नाही आहे, त्यामुळे तीसुद्धा थोडी का होईना त्रासात आहे. त्यासोबत अर्णव माझ्याशी बोलत नाही आहे. मला या सगळ्या काही गोष्टीत ना थोड्या वेगळ्या वाटतात, म्हणूनच मी देवाकडे बसून काही त्या प्रश्नांची उत्तरं भेटत आहेत का, काही यावर मार्ग भेटतोय का हेच बघत होतो असं देखील आता ते म्हणत असतात. तेव्हा मग तुमचं आणि त्यांचं काही कन्व्हर्सेशन आहे का असं देखील मामा रमाकांत यांना विचारत असतात. त्यावर रमाकांत म्हणतात की काही नाही, आपल्या मनात जे येईल ते बाप्पासमोर देवासमोर बसून बोलावं, मग जेव्हा आपल्या गोष्टी जेव्हा असतील तेव्हा आपल्या पत्रिकेनुसार सगळं काही घडत असतं. तुम्हाला म्हणून सांगतो की आपण कर्म करत राहायचे, मग आपल्याला नक्कीच फळ हे बरोबर भेटतं असं देखील आता इथे असणारे रमाकांत बोलत असतात. रमाकांत जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतात तेव्हा मामा देखील या सगळ्यांचा विचार करत असतात. मामा आता रमाकांतना म्हणत असतात की तुम्हाला सगळ्या काही गोष्टी एकदम व्यवस्थित माहिती आहेत, कधी काही तुम्ही एक मोठे बिझनेसमॅन होतात, मग तुम्ही असा का विचार करत नाही की अर्णवच्या कंपनीमध्ये जर तुम्ही कामाला लागलात, अर्णवसोबत कामाला जायला लागलात तर नक्कीच ना सगळ्या काही गोष्टी ठीक होतील. आणि मला तर असं वाटतंय ना की तुम्ही अर्णवला या सगळ्या कामात मदत करायला हवी, कारण सध्याही अर्णवच्या डोक्याला सुद्धा ताप आहे. म्हणजे जर तुम्ही त्याच्यासोबत जास्त वेळ राहाल तर चिंटू आणि तुमचं जे नातं आहे ते पुन्हा पूर्ववत होऊ शकतं असं देखील मामांना वाटत होतं. आणि म्हणूनच मामांनी त्यांना सजेस्ट केलेलं होतं की या सगळ्या काही गोष्टी, मग मामा जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सजेस्ट करतात ना तेव्हा मात्र आता
रमाकांत म्हणत असतात, जे देवाच्या मनात आहे ना तेच होणार आहे, त्यामध्ये आपण कोणतेही बदल करू शकत नाही. मग तेव्हाच मामांचं जे म्हणणं होतं ते मामाने तर मांडलेलं होतं. म्हणजेच मामांना असं वाटत होतं की काही झालं तरीसुद्धा जे अर्णवचे बाबा आहेत त्यांनी अर्णवसोबत ऑफिसला जायचं आणि अर्णवचा थोडा का होईना ताण कमी करायचा. मग आता जेव्हा मामाने या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात तेव्हा रमाकांतसुद्धा या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतात. कारण कधी काहीसुद्धा त्यांचीसुद्धा एक मोठी कंपनी होती आणि ती कंपनी स्वतः त्यांनी मोठी केलेली होती आणि या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर थोडासा का होईना विचार ना आता ते करत असतात. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की मामाने सजेस्ट केलेल्या गोष्टी रमाकांतना जरी पटत असल्या तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या किती खऱ्या आणि किती खोट्या ना याचाही थोडासा का होईना विचार तर करावा लागणार आहे. कारण त्यांनासुद्धा असं वाटते की ह्या सगळ्या गोष्टी अशा तर आहेत पण ह्या ॲक्सेप्टसुद्धा व्हायला हव्यात ना. त्यांनासुद्धा असंच वाटत असतं कारण त्यांना हे वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा अर्णवने मला कंपनीत घ्यायला हवं, अर्णवने मला स्वीकारायला हवं असं देखील त्यांना वाटत असतं आणि ते सगळं वाटणं स्वाभाविकच आहे. कारण अर्णव जो आहे तो अजूनही त्यांना बाबा म्हणून स्वीकारायला तयार नव्हता. जर तो बाबा म्हणून स्वीकारायला तयार नसेल तर मग पुढच्या गोष्टी कशा होतील हाही विचार होताच की त्यांच्या मनामध्ये. तेच आता अर्णवच्या बाबतीत मी काहीच सांगू शकत नाही असं देखील आता रमाकांत बोलत असतात. पण मामा म्हणतात की तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा, नक्कीच मला असं वाटतं की काहीतरी पॉझिटिव्ह घडेल. आणि मामालाही असंच वाटत होतं की रमाकांतने अर्णवसोबत ऑफिसला जावं आणि अर्णवला ह्या पडत्या काळात मदत करावी आणि म्हणूनच त्यांनी ही गोष्ट त्यांना सजेस्ट केलेली होती. आणि मग आता मामा स्वतः या सगळ्यासाठी प्रयत्न करणार असतात. तर दुसरीकडे अर्णव जो आहे तो कामासाठी का होईना आता बाहेर आलेला असतो आणि ना त्याने त्याचा लॅपटॉपही आणलेला असतो कारण बाहेर बसून तो आता त्याचं काम करणार असतो. आणि इकडे किचनमध्ये ईश्वरी आपले काम करत असते. ईश्वरी जेव्हा आपलं काम करत असते तेव्हा ना तिने आता गाणी लावलेली असतात आणि सॉन्ग लावून तिचं ती काम करत असते. तेवढ्यातच अर्णवही तिच्याकडे पाहून हसू लागतो कारण त्यालाही तिची ही सवय एक नवीन कळलेली होती आणि त्यामुळेच ना आता त्याची नजर काही तिच्यावर ना हटत नव्हती. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. ईश्वरी इकडे तिकडे बघत होती. तिचं काम सुरू होतं. तेच आता तिला तिकडे असणारा हा पिठाचा डब्बा हवा होता आणि त्यामुळेच ती बघत होती. मी हे टाकलं, हे ॲड केलं, ते ॲड केलं, मग आता मला हा डब्बा काढायचा आहे. आणि ती आता तिच्या त्याच हाताने तो डब्बा बाहेर काढत असते. पण तो नक्कीच डब्बा ना तिच्या डोक्यावर पडणार होता हे अर्णवला दिसलं होतं आणि म्हणूनच अर्णव अचानकपणे येऊन त्याने त्या डब्याला पकडलेलं होतं जेणेकरून तो डब्बा वरच्यावर तो झेलला जाईल. आणि तसंच झालं होतं. पण त्यावेळेला ईश्वरीने तिचे दोन्ही हात जे होते ते पिठाने माखलेले होते ते दोन्ही हात ना आता अर्णवच्या छातीला लावलेले होते. पण आता अर्णवचं जे ब्लॅक कलरचं टी शर्ट होतं ते अशा पद्धतीने आता खराब झालेलं होतं. आता ते टी शर्ट तर खराब झालेलं होतं पण आता ईश्वरी त्याच्याजवळ जेव्हा आलेली असते तेव्हा तिने डोळे बंद करून घेतलेले असतात. अर्णव मात्र तिच्याकडे बघत असतो. जेव्हा ती हळूच आपले डोळे उघडते तेव्हा ती आता अर्णवकडे बघत राहते. अर्णवकडे बघत असते. अर्णवकडे बघत असतानाच ना तिचं आता लक्ष हळूहळू खाली जातं जे की तिच्या हातांवर आणि असलेल्या टी शर्टवर लागलेले डाग तिला दिसतात. आणि मग ती विचार करते आता माझं काही खरं नाही. पण अर्णवला अजूनही हे दिसलेलं नसतं म्हणून अर्णव ना ईश्वरीकडे बघण्यामध्ये रमलेला असतो. पण ईश्वरीने बरोबर ओळखलेलं असतं की आता ह्या माणसाला हे दिसलं म्हणजे हे माणूस आता मला ओरडणार, माझ्यावर चिडणार, ही गोष्टसुद्धा तिला कळत होती. आणि त्यामुळेच ना तिने आता अक्षरशः डोळे बंद करून घेतलेले होते आणि म्हटली होती बारखडे आता काय होईल. पण आता अर्णवचं सुद्धा लक्ष जातं. अर्णव बघतो तर टी शर्टवर ईश्वरीच्या हाताचे ठसे होते. मग तो आता ईश्वरीला म्हणतो की हे सगळं काय आहे. त्यावर ईश्वरी म्हणते की काही नाही. कुठे काय. मग ईश्वरीने डोक्याला अक्षरशः हात लावून घेतलेला असतो. तेव्हाच ना इकडे ईश्वरीला तो म्हणत असतो की तू बघतेस का तू काय केलं आहेस ते. त्यावर ईश्वरी म्हणते की हो मला दिसतंय ना मी काय केलं आहे ते. मग तेव्हाच ईश्वरी आता स्वतःचं तोंड लपवायचा प्रयत्न करत असते.
तेव्हाच ना अर्णव तिला म्हणत असतो की तू काय केलंयस, तुझं तुला तरी कळतंय का. ईश्वरी म्हणत असते की काय, मी थोडी काही केले, तुम्हीच आलात ना त्याच्यामुळे ते सगळं झालंय, असंही ती आता मुद्दामून बोलत असते. तेच आता दुसरीकडे अर्णव म्हणत असतो की स्वतःला स्वतःचं नीट घेता येत नाही म्हणून मी इथपर्यंत आलो होतो. त्यावर ईश्वरी म्हणते की माझ्या किचनमध्ये ना कुठे काय ठेवलेलं असतं ना ते सगळं मला माहिती असतं, मला नव्हती तुमची गरज, तुम्हीच आलात, मी तुम्हाला बोलवलं नव्हतं. माझ्या किचनमध्ये ना वस्तू आहेत ना कुठे काय ठेवलेल्या असतात ना ते माझे डोळे बंद असतील ना तरीसुद्धा मला कळतात, कळलं ना, असं देखील ईश्वरी आता अर्णवला एकदम तोऱ्यात सांगत असते. त्यावर अर्णव म्हणतो खरंच का, तुला तुझ्या गोष्टी कुठे ठेवलेल्या असतात त्या डोळे बंद करूनही समजतात का. मग आता मलाही बघायचं आहे की तू कशा ओळखतेस गोष्टी त्या, मग डोळे बंद करून मला दाखवच कुठे कुठे काय काय ठेवलेलं आहे ते, असंही मुद्दामून ना आता अर्णव तिची मजा घेत बोलत असतो. अर्णव जेव्हा तिची मजा घेत या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा ईश्वरी म्हणते की व्हा बाजूला, मला कामं करू दे. त्यावर अर्णव ईश्वरीला म्हणतो की काय झालं, आता घाबरलीस का, आता डोळे बंद करायला भीती वाटते का. त्यावर ईश्वरी म्हणते की मी कशाला घाबरू, मग दाखव ना चॅलेंज पूर्ण करून, चॅलेंज घेतेस का बघ, चॅलेंज जर पूर्ण केलंस तर मग बघूया काय ते. मग आता ईश्वरी म्हणत असते की मी ना हे असं चॅलेंज ना असंच झटक्यात पूर्ण करू शकते, समजलं ना, मला नका शिकवू काय करायचं आणि काय नाही ते, समजलं का. असंही आता ईश्वरी मुद्दामून ना अर्णवला बोलत असते. मग आता अर्णव म्हणतो मग दाखव ना करून चॅलेंज पूर्ण, इतकं बोलतेस ना मग दाखव का करून, मला तर असं वाटतं ना की तू घाबरतेस, नाही जमणार तुला हे करायला, असंही मुद्दामून आता अर्णव तिला बोलून दाखवत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की काही मी घाबरत वगैरे नाही आहे, दाखवा, बांधा माझे डोळे, दाखवते. मग आता अर्णव खिशातून आपला जो रुमाल आहे तो बाहेर काढतो आणि रुमाल जसा तो आता बाहेर काढतो ना तेव्हा ईश्वरी म्हणते खरंच की या माणसाने खरंच माझे डोळे आता बंद करायला घेतलेत, आता काय करू असा विचार ना ती मनामध्ये करत असते. पण आता अर्णवला अडवून थोडी ना अर्णव थांबणार होता, अर्णवने ठरवलं होतं तसंच अर्णव करणारच होता. त्यामुळे आता ईश्वरी पटकन ना आपल्या डोळ्यामध्ये सगळ्या काही गोष्टी सामावून घेते, कुठे काय काय ठेवलेलं आहे, कोणत्या गोष्टी कुठे आहेत त्या पटकन ती बघून घेते, जेणेकरून ना तिला प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून तिने आता सगळ्या गोष्टी पटकन सगळ्या बघून घेतलेल्या असतात. आणि जेव्हा सगळ्या गोष्टी ती बघून घेते ना तेव्हा हळूच ना अर्णव जेव्हा तिचे डोळे बंद करत असतो तरीसुद्धा तिची नजर सगळीकडे फिरत असते. एवढ्या वेळात ईश्वरी बघून घेते की कुठे कुठे काय काय ठेवून घेतलेलं आहे ते. आणि मग काय आता इकडे सगळं काही बघितल्यानंतर तिच्या लक्षात येतं. मग अर्णव आता डोळे बंद करून घेतो. अर्णव जेव्हा डोळे बंद करतो ना तेव्हा आता ईश्वरी त्याला सांगत असते की मी दाखवे ना तुम्हाला करून, माझ्यासोबत काही हेच करू नका, बघाच आता. मग अर्णवही म्हणतो दाखव ना. मग आता ईश्वरीला मिक्सर लावायचा असतो आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना काही अजून पदार्थ ॲड करायचे असतात जे की तिला मिक्सरला लावून फिरवायचे असतात. त्यासाठी ती प्रत्येक गोष्ट एक एक करून बघत असते. ऑलरेडी तिने किचन ओठ्यावर जे जे काही ठेवलेलं होतं ते बघितलं होतं. ईश्वरी मुद्दाम अर्णवला सांगत असते की मला ही मिरची तोडून द्या. मग अर्णव तिला ती मिरची तोडून देतो. त्यानंतर ईश्वरी त्या मिरच्या मिक्सरला घेते. त्याचबरोबर तिला आता फ्रीजमधलं खोबरंसुद्धा हवं होतं, म्हणूनच ती आता मध्ये मध्ये येणाऱ्या अर्णवला म्हणत असते की तुम्ही मध्ये मध्ये काय येत आहे, तुम्ही जाऊन एका जागेवर बसा ना, म्हणजे कुठे काही गोष्टी ठेवल्या आहेत त्या मलाही समजतील. आणि मग जा ना, जाऊन बसा, तुम्हाला सांगते ना मी. आता ईश्वरी एवढ्या जोरजोरात अर्णवबरोबर ओरडत असते ना तेव्हा अर्णवही आता शांतच बसतो. अर्णवला सुद्धा आता काहीच बोलावं काय करावं काही सुचत नसतं, तो गप्प बसलेला असतो. आणि जेव्हा तो गप्प बसतो ना तेव्हा आता ईश्वरीला वाटतं की तो तिकडनं निघून गेला आहे, म्हणूनच ती मुद्दामून हात पुढे वगैरे करून बघत असते की खरंच तो माणूस आहे का, पण तो नसतो, की तो बाजूला उभा असतो. तेच आता दुसरीकडे फ्रीजमध्ये ना ईश्वरी खोबरं शोधत असते आणि हळूहळू का होईना फ्रीजमध्ये ती गेलेली असते आणि फ्रीजमध्ये जाऊन इकडे तिकडे चाचपडत असते की कुठे तिने खोबऱ्याची वाटी ठेवलेली आहे, पण ऑलरेडी तिने खोबऱ्याची वाटी बाहेर काढून ठेवलेली होती. मग अर्णव ना हळूच ती खोबऱ्याची वाटी पुढे करतो. मग आता ईश्वरी म्हणते की हां, मी आधीच बाहेर काढून ठेवलेली होती, बघितलं ना मला कशी भेटली. मग आता अर्णवही तिच्या मागे मागे फिरत असतो. हे ईश्वरीला बरोबर सावलीप्रमाणे दिसत असतं. त्यामुळे आता ईश्वरी ते मिक्सर वगैरे लावते. मिक्सर लावून झाल्यानंतर आता
छान असं वाटण तयार होतं. तिने आधी मिरची, मग आता खोबरं लावलेलं होतं आणि आता वाटण तयार झाल्यानंतर ती हळूच त्याच्यावरचं झाकण उघडून बघते आणि जेव्हा हे सगळं ती करत असते तेव्हा ती अर्णवलासुद्धा त्या मसाल्याचा सुगंध देत असते. ती म्हणत असते की बघा ना, तुम्हीसुद्धा बघा. मग अर्णव तिच्याकडे बघून हसत असतो. ईश्वरीने डोळ्यावरची पट्टी बाजूला काढलेली असते आणि अर्णवला ती सांगते की बघितलं का, दाखवलं की नाही मी करून, नाही तर तुम्ही मला सांगत होतात की मी करू शकणार नाही, केलं की नाही मी चॅलेंज पूर्ण, माझा नाद करायचा नाही, बघितलं का. असंही आता जो ईश्वरी आहे ती अर्णवला बोलत असते. मग आता अर्णव म्हणतो की हो हो तू केलंयस कंप्लीट हे. मग अर्णव तिकडनं जात असतो, तेच ईश्वरी म्हणत असते की असं कसं, कुठे जात आहे, मी तुम्हाला जायला देणार नाही आहे, थांबा. आणि असं बोलून ती आता त्याला थांबवते आणि त्याला सांगत असते की 1 मिनटं थांबा आणि आता तुम्हालासुद्धा हे चॅलेंज पूर्ण करायचं आहे, कारण तुम्हीसुद्धा म्हणत होतात ना की डोळे बंद करून तुमचं हे घर आहे, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत कुठे ठेवल्या आहेत त्यावर आता तुम्हीसुद्धा तुमची एखादी जवळची गोष्ट जी आहे ना ती शोधून दाखवायची, असं देखील आता ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं असतं. अर्णव ऐकत नसतो. अर्णव म्हणत असतो की तुला जमतं बाबा, मला नाही जमत, जा. मग असं बोलून तो तिकडनं जात असतो, पण ईश्वरी काही ऐकत नसते. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुम्ही मला चॅलेंज दिलं आणि ते मी पूर्ण केलं, मग आता तुम्हालासुद्धा माझं ऐकावं लागणार आहे. मी तुमचं अशी कोणतीही कारणं ऐकून घेणार नाही, तुम्हाला समजून घ्यावंच लागेल मला, असंही आता ती म्हणत असते. मग काय, अर्णवचा नाईलाज होतो आणि मग अर्णव जो आहे तो मात्र आता ईश्वरीचं ऐकायचंच ठरवतो. मग आता अर्णव जेव्हा बाहेर जातो तेव्हा ईश्वरी त्याला सांगत असते की तुमच्या कामासंदर्भात तुमच्या जवळची जी एखादी गोष्ट आहे, वस्तू आहे, ती तुम्हाला शोधून दाखवायची आहे, असंही त्याने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा ईश्वरी हळूच अर्णवचे डोळे बंद करते आणि अर्णवला आता शोधायला सांगते. अर्णवच्या जवळची वस्तू जी आहे ती नेहमीच लागणारी म्हणजे लॅपटॉप आहे. मग आता अर्णवला माहिती होता की त्याचा लॅपटॉप जो आहे तो कुठे होता तो. मग आता तो लॅपटॉप जो टेबलवर त्याने ठेवलेला होता हे त्याला माहिती होतं. ईश्वरी आता मुद्दामून तो लॅपटॉपला आपल्या हातात घेते जेणेकरून अर्णवला भेटायला नको. पण अर्णव देखील तितकाच हुशार होता. तो बरोबर ईश्वरीला ओळखू शकत होता की ईश्वरी काय काय करू शकते ते. त्याने आधी त्यांनी जिथे ठेवला होता त्या जागेवर पाहिला होता, पण त्या जागेवर तिला तो लॅपटॉप दिसला नव्हता. तो लॅपटॉप तिला दिसला नसल्यामुळे आता अर्णवला माहिती होतं की तो लॅपटॉप ईश्वरीच्याच हातात आहे. म्हणून अर्णवना आता बघतच राहतो आणि हळूहळू जाऊन मागून येऊन ईश्वरीला घट्ट अशी मिठी मारतो आणि त्याने आपला लॅपटॉप बरोबर पकडलेला होता. ईश्वरी तर आता अर्णवकडे पाहतच राहते. तिला असं वाटत होतं की अर्णव काही लॅपटॉप शोधू शकणार नाही, पण आता परफेक्टली अर्णवने तो लॅपटॉप शोधून काढलेला होता आणि त्यामुळेच ना आता अर्णवकडे ईश्वरी एकटक बघत राहते. पण अर्णवने अचूक निशाणा साधून तो लॅपटॉप ओळखलेला होता आणि त्यामध्ये आता तो ईश्वरीच्या सुद्धा जवळ आला होता. ईश्वरीच्या ज्या वेळेला तो जवळ आला होता ना तेव्हा ईश्वरीसुद्धा भारावून गेली होती. तिच्या अंगावर सुद्धा शहारे आलेले होते, कारण अर्णवने मागून येऊन मिठी मारली होती. त्याने खरं तर त्याचा लॅपटॉप पकडला होता, पण ईश्वरीला मात्र एकदम भारी वाटत होतं. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्णव आणि आकाश कामाला जायला निघालेले असतात, तर तेच मामाने रमाकांतना सुद्धा तयार केलेलं असतं. ते सुद्धा ब्लेझर वगैरे घालून तयार होतात आणि ते म्हणतात की तुम्ही दोघेच कुठे जात आहेत, आजपासून हे सुद्धा कामावर येणार आणि ईश्वरीसुद्धा त्यांच्या बरोबरीला असते. ईश्वरी म्हणत असते की हो, आजपासून बाबासुद्धा तुमच्यासोबत कामावर येतील. अर्णव तर आता पाहतच राहतो, कारण त्याने आतापर्यंत त्याच्या बाबांना पाहिलेलं होतं ते म्हणजे त्या साधूच्या वेशामध्ये, पण आता ते ब्लेझर वगैरे घालून तयार होते. दुसरीकडे मात्र आता ती मिसेस देशमुख जी आहे ती अर्णवला सांगत असते की मी एकूण एका गोष्टीचा हिशोब पूर्ण करणार आहे, कारण माझ्या लावण्याचं आयुष्य तू बर्बाद केलंस. माझी लावण्य जितकी रडते ना तितकंच मी तुला रडायला लावेन, असंही ती म्हणत असते. पण अर्णव देखील तितकाच हुशार असतो. अर्णवला बरोबर माहिती असतं की हा मिसेस देशमुख चा खात्मा कसा करायचा ते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.